करण्याची युक्ती आमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे. आता ती युक्ती वापरून कोण कुठपर्यंत कसा ज्याची त्याची वाटचाल चालू आहे हे ज्याचं त्याचं स्वतंत्र खातं आहे, नेमकेपणानं सांगता येणार नाही. अध्यायाची संगती जर पाहायचा विचार केला आपण तर पहिला अध्याय विषाद योग आहे. आपल्या सर्वांना कल्पना आहे अर्जुनाला जो विषाद झाला होता की मी अर्जुन देह आणि त्या देहाला अनुसरून हे सगळं माझे समोरचे नातेवाईक आणि या नातेवाईकांचं जे माझं आहे ते सुद्धा माझं आहे, अशा प्रकारचा विषाद झाला होता. अर्जुनाला भ्रांती झाली होती. जड आणि चेतन, सत आणि असत, सताच्या सत्तेने असत, चेतनाच्या सत्तेने जड. पण जडाला चेतनाचा स्पर्श झाल्यामुळे ते जडच त्याला ती उपाधीच सत्य वाटत होते आणि त्या उपाधीलाच तो मी म्हणून बसला होता. आणि मग दुसऱ्या अध्यायात भगवंतांनी सांख्ययोगाच्या सांख्यशास्त्राच्या माध्यमातून उपाधी कशी वेगळी आहे, चेतन कसं वेगळं आहे, उपाधीचे गुण आहे, चेतन अगुण आहे, सगुण निर्गुण गुणाचे अगुण. निर्गुण हा सुद्धा शब्द सगुणाच्या सापेक्षने येतो, म्हणून सगुण निर्गुण गुणाचे अगुण ही तिसरी भूमिका आहे शुद्ध ब्रह्माकडे घेऊन जाणार. असो, त्या संदर्भात आपलं चिंतनही चालू आहे, त्याच्यावर आपण थोडंसं बोलणार आहोत की विचारिका निरसले प्रपंच सहजे सांगवले, उपाधी माझी गुप्त चैतन्याशी सर्वगत. या दोन ओव्या किंवा त्या श्लोकाच्या अंतर्गत आपण 2 दिवस चिंतन पाहतोय. आणि आत्मज्ञान जी देण्याची प्रक्रिया आहे, जी आपल्यापर्यंत श्री गुरुनाथांनी पोहोचवलेली आहे अनुग्रह प्रबोधाच्या माध्यमातून, त्याचं सुद्धा आपण थोडंसं आज पाहू की हे तर थेरी सांगितली, पण खऱ्या अर्थाने जड तू नाहीस, तू देह नाहीस, तर तू आत्मा आहेस, नवे नवे तू आत्मा ब्रह्म आहेस. या चिंतनापर्यंत घेऊन जाणारी प्रक्रिया ही दुसऱ्या अध्यायात 20व्या श्लोकापासून 31व्या श्लोकापर्यंत पूर्ण झाली. म्हणजे गीतेचा संपूर्ण विषय जो आहे, संपूर्ण तत्वज्ञान या 20 श्लोकामध्ये आलेलं आहे. आपल्या सर्वांना ते ज्ञात आहे. पण आता पुढे जे आहे की हे सगळं आत्मज्ञान दिल्यानंतर सुद्धा अंतःकरण शुद्ध नसेल तर दिलेलं आत्मज्ञान, दिलेलं तत्वज्ञान टिकत नाही. हा आपल्या सर्वांचा अनुभव आहे, आपल्या सर्वांना आहे. कारण अंतःकरणाचे 2 धर्म आहेत, एक विसरणं आणि एक स्मरण करणं. अजून पुढे जाऊन सांगू, एकच धर्म आहे त्याचा, स्मरण करणं. आपले स्मरण आहे, पण स्मरण कशाचं आहे एवढा प्रश्न आहे. आपल्या ठिकाणी स्मरण नाही का? स्मरण आहे, पण कशाचं आहे? मी देह, संसाराचं मायेचं स्मरण आहे, आणि जिथे मायेचं स्मरण आहे तिथं त्याचा विसर आहे. आणि मग हे जे स्मरण आहे, हे स्मरण याचं विस्मरण करून किंवा याला बाद करून त्याचं स्मरण व्हायला पाहिजे. त्याचं स्मरण होत नाही. तुकोबराय विनंती करतात, तुझा विसरण व्हावा, ही कृपा कर माझ्यावरती. कारण हे विसराणू आहे, हे विसरतंय, हे याला विसरतंय आणि त्याला ध्यानात ठेवतंय. हे काय आत्ताच चाललंय असं नाही, हे केव्हापासून चालत आलंय? अनंत जन्मीचे संस्कार आहेत. मी देह माझा आणि माझी ती सगळी पुढची पिलावळ काय जे असेल ते त्याला अनुसरून सगळं ते धरून बसलेलं आहे, संस्कार धरून बसलेला आहे, जाता जात नाही. स्मरण करणं अंतःकरणाचा धर्म आहे. आणि मग त्या अंतःकरणाला शुद्ध करण्यासाठी तिसरा जो कर्मयोग आहे तो सांगितला. स्वधर्मी जो बापता, स्वधर्मी जे निष्कामता, अनुसरले का पाहता, कैवल्य पर तत्वता पातले जगी. तिथे तुम्हाला अंतःकरण शुद्धी करण्यासाठी तो अध्याय सांगितला. अंतःकरण शुद्ध झाल्यानंतर निष्कामता प्राप्त होऊन कर्म करायला लागल्यानंतर ते कर्म सुद्धा ब्रह्मार्पण व्हायला पाहिजे. नमामि कर्माणि लिप्यते नमे कर्म फले स्पृहा. किंवा हे मज चेस्तव झाले परी म्या नाही केली, ऐशे जे सांगितले
ऐसे जेणे जाणितले तो सुट लागा. कर्म ब्रह्मा किंवा ब्रह्मात्म ब्रह्मणाभूतम ब्रह्मैव तेन गंतव्यम ब्रह्म कर्म समान. अशा पद्धतीने त्या सगळ्या भूमिका आहेत. म्हणजे ब्रह्म समर्पित करणं म्हणजे कर्म ब्रह्मार्पण करण्याची प्रक्रिया सुद्धा सांगितली. तरी सुद्धा अर्जुन पाचव्या अध्यायात प्रश्न उपस्थित करतायत. कर्मयोग श्रेष्ठ का ज्ञानयोग श्रेष्ठ, कर्मयोगी श्रेष्ठ का ज्ञानयोगी श्रेष्ठ, त्याचं चिंतन. पुन्हा ध्यानयोगाचा विस्तार 6वा अध्याय आहे. आणि 6वा अध्यायात पुन्हा अनुग्रहाची प्रक्रिया माऊलींनी स्वतःच्या अनुभवासहित सांगितली. ज्ञानदेव म्हणे साडे, सद्गुरूंनी केले कोडे, माता हात ठेविला. काही ठिकाणी नवे हा शब्द बरं का, तो बी समर्पक आहे, त्याचा अन्वय झाला पाहिजे. माता हात ठेविला नवे, नुसता हात नाही ठेवला, माता हात ठेविला नवे. नवे इकडे गेला पाहिजे. मग काय केलं, बीजेची वाहिली पुढे, बीजेची वाहिली. नुसता हात नाही ठेवला, नुसता असं नाही केलं, पुढे बीजेची वाहिली. म्हणून नवे हा शब्द तिथं काही ठिकाणी जो आले, काही ठिकाणी आता त्याचे दुरुस्ती केली, हरकत नाही त्याच्याबद्दल. पण नवे हा शब्द विक्षेप करतो बऱ्याच वेळा. नवे कसं काही, माता हात ठेवला नवे कसं काय, तर नवे इकडे जातो आणि बीजेची वाहिली आणि ते सांगण्यासाठी तो नवे मध्ये टाकला. आणि त्याचा परिणाम सांगितला की कसं ऐकावं ते. मनाच्या कानी ऐकावे, बोल बुद्धीच्या डोळा देखावे, साठो वाटे घ्यावे चित्ताची. या साठो वाटे म्हणजे साठ लोट आपलं द्यायचं, त्याचं घ्यायचं, चित्त द्यायचं. साठो वाटी घ्यावे चित्ताची, चित्त द्यायचं ते घ्यायचं. हा साठो वाटी घ्यावे चित्ताची. त्याचा परिणाम सांगितला. खालची ओळी आठवते बघा. स्वहिता ते निवमिती, परिणामा ते जीवमिती, लाखोली वहाविती सुखाची, जीवाची लाखोली वाहती जीवाते, सुखाची लाखोली वाहती जीवाची. हा जीवाला सुख, त्याचा परिणाम त्या अनुग्रहाचा. कसं ऐकावं, कसं द्यावं आणि त्याचा परिणाम काय, तिन्ही ओव्यामध्ये सांगितलं. आणि 7व्या अध्यायामध्ये ब्रह्म आत्मा हे ऐकलं पण समाधान झालं नाही. म्हणजे अजून सांग मला विस्तार, किंवा अजून मला सांग. मग सांगितलं आता तुला ज्ञान मी सांगतो आणि तुला विज्ञान मी सांगतो. तुझं ज्ञान सांगेन, विज्ञानी सी. अज्ञान अवघे हरपे, विज्ञान निशेष करपे, ज्ञान ते स्वरूपी होऊन जाईले. ती भूमिका तिथे तिन्ही भूमिका सांगितली. विज्ञान सांगितलं, अज्ञान सांगितलं, ज्ञान सांगितलं आणि स्वरूपही सांगितलं. ती भूमिका आहे बरं का. त्याचा विस्तार आहे पण आपण आता फक्त अध्याय संगती पाहतो कुठपर्यंत जाता येते. अज्ञान, विज्ञान, ज्ञान. हो, अज्ञान हरपे, विज्ञान निशेष करपे, मिथ्यत्व. आणि ज्ञान, ज्ञान तसंच का ज्ञान स्वरूपी जायचे. हा ज्ञान स्वरूपी जायचे, ज्ञान ते स्वरूपी होईचे किंवा जायचे. ज्ञानाची इतिवृत्ती सांगितली स्वरूपी. एकाच ओळीमध्ये सगळ्या भूमिका पुढे आली. पुन्हा अर्जुनाचे प्रश्न संपत नाही. एवढं ऐकलं तर नाही समाधान झालं नाही. ब्रह्म काय सांग, कर्म काय सांग, अध्यात्म काय सांग, आदिदैवत काय सांग, आदिभूत काय सांग, आदि यज्ञ काय सांग, प्रयाणकाली कसा चिंतन करतो ते सांग. योगी 7 प्रश्न जे सांगितले 8वा अध्याय 7 प्रश्नाचं निरूपण म्हणजे 8वा अध्याय. भगवंताने सांगितलं आता तू खबर आहे. 9व्या अध्याय आता मी बोलणार. आता तुझी ऐकण्याची परिपूर्णपणे अंतःकरण शुद्ध झालं. आता तुला मोक्ष ज्ञानाचा किंवा मोक्षाचा विस्तार सांगणार. इदम ते गुह्यतम सुरुवातच केली. राजविद्या राजगुह्यम हे सगळे श्लोक बघितले. सगळं तू काय बोलायचं नाही आता. हा तू सगळं आता मी सांगणार. सगळं 34 श्लोक सगळं संपूर्ण काय श्री भगवान वाच अर्जुन वाच अजिबात नाही. ते श्रवण केलं तर अर्जुन सांगतो नाही तुझं मुख्य मला जरा पाहायचं आहे. ठीक आहे आता कळालं तू मी एक आहे आता सगळं समजलं बरोबर आहे पण मुख्य कुठे ते सांग. असं आहे का बरं मुख्य सांगतो काय विभूती मुख्य 75 सांगितल्या. 75 सांगून झालं तर तसं तर मी सगळीकडेच आहे. तसा तर मी सर्वच ठिकाणी आहे. सर्व ठिकाणी मग तू मला पाहायचं. तो मला पाहायचं मग ते मला दाखव विश्वरूप दर्शन. आता हे असं बोललं होतं की काय म्हणेल ते काय मागेल ते
एवढं म्हणेपर्यंत सांगायला सुरुवात केली. पहा 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 पश्चिमे पार्थ रूपानी शतोशत सहस्रशा नाना विधानी नाना रूपानी. आणि ते जे पाहणारे होते अर्जुन ते त्यांनी दाखवलं, पण ते शांत बसले. का का बरं? पाहण्याची दृष्टी नाही. मग मला भीती वाटते, मला जे सांगायचं ते राहील आणि सुरू पण काय हरकत नाही, चिंतनच करायचं आपल्याला. चला येऊ दे, काय हरकत नाही. माझा असा प्रश्न आहे तुम्हाला, अर्जुन आधी जे पाहत होता तेच नंतर दाखवलं. आधी जे दिसत होते झाड डोंगर नदी पाणी आकाश वायू सूर्य चंद्र, आधी जे त्याला दिसत होतं तेच नंतर दाखवलं. तेच नंतर दिसत होतं का त्याच्यापेक्षा वेगळं दिसत होतं? विश्वरूप दाखवल्यानंतर तेच दिसत होतं ना. बरोबर, उत्तर एकदम बरोबर दिलेलं आहे. हा, त्याला विश्वरूपाचं दर्शन करायचं होतं का ह्याचं दर्शन करायचं होतं? अध्यायाचं नाव काय? विश्वरूप दर्शन योग. विश्वच्या रूपाचं दर्शन करायचं होतं का ह्याचं दर्शन करायचं होतं? मी तेच सांगतो, विश्वरूपाचं दर्शन करायचं होतं का त्याचं दर्शन करायचं होतं? विश्वरूप तर दिसतंय ना. आता काय हे पाहिलं का? हे बी विश्वरूपच आहे ना. ह्याच्यात आतलं विश्व आहे. आता काय सांगा, विश्वाचं जे मटेरियल आहे तेच ह्याच्यात आहे. एक अजून काही वेगळं आहे. एक अणू घ्या ना, बसलं ना, अणू मध्ये जे आहे तेच आणखी विश्वात आहे. जे मोठं आणि छोटं फक्त, आणि दुसरं काय त्याच्यामध्ये? पंचमहाभूताचं काला केला मांडून टाकलं सगळं. दुसरं काय? अपंचीकृत आणि पंचीकृत महाभूताचं. आता तो स्थूल आहे ते 25 आहे, सूक्ष्म आहे ते 19 आहे, ते बी 25 मोजतात काही ठिकाणी. 84-82 तत्वापर्यंत घेऊन जातात. काही ठिकाणी 36 सांगितलं, काही ठिकाणी 25 सांगितलं. आपण तिथं गोंधळ घालायचा नाही. 25 असू दे, 36 असू दे, एक लक्षात आला ना, बाकीचे किती बी मांडामांडी असू त्याची काही काळजी करायची नाही. म्हणजे माऊली 36 सांगितले, नाथबाबाने 25 सांगितले, तर नाथबाबाला 25 वाटले, तुम्हाला काय हरकत आहे? काय प्रॉब्लेम काय होत? थोडं कमी टाकलं कुंभाराने गाडगं बनवताना, कमी टाकले दोन, पण बदले गाडगं, काय हरकत नाही. माझी मेन तत्व आहे, मेन जी भूमिका आहे एक तत्विक, एक हरी जो आहे त्याला तो लक्षात घेणं महत्वाचं आहे. असो, हे 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 विश्वरूप आहे असं समजून ह्याचं दर्शन करायचं होतं काय त्याचं दर्शन करायचं होतं? विश्वरूप दर्शन. माझा प्रश्न आहे, पुन्हा पुन्हा बरं का, तुम्ही जुने जाती सगळी मंडळी बरं का, मला सहकार्य करा. मी पहिले सांगितलं मला गोंधळ टाकला, मग आपलं चिंतन इकडे फिरेल असं गोल 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 गोल, आणि निघाल्याशिवाय बाहेर हालायचं नाही असं आपलं आहे. तुम्हीच काय पटापटा मला काय अध्याय संपवायचं नाही, चिंतन संपवायचं, संपून कधीच संपत नसतं ना. संपण्याची गोष्ट आहे. अध्याय काय संपू देतात काय? मागून 7-7.5ची मोटर चालू असते, ते काही कमी पडत नसतं. फक्त तुम्ही फक्त असे डोळे वटारले पाहिजे, काय पाहिजे ते देते टाकत मागे बसलेत का काय मागे? सद्गुरू सारिका त्याचा अनुभव घ्यावा बसल्यानंतर. काही कमी नाही, लो नाही, जेवढा वेग वाढवायचा तेवढा वाढवायचा. वाणी कमी पडते, शब्दाशी अटक करतात, एवढा सुटलो असं तुम्ही. हा बघा, परत प्रश्न परत बरं का, मी आता थोडं थांबतो इथे. त्याला विश्वरूप दर्शन करायचं होतं का त्याचं दर्शन करायचं होतं? दर्शन कोणाचं पाहिजे होतं? त्याचं दर्शन त्यांनी सांगितलं तसं पाहिजे होतं. मी सर्वत्र आहे, सर्वत्र आहे तर मग मला तो दाखव. सर्वत्र आहे तर सर्वत्र आहे, तो मला दाखव. सर्वांच्या मध्ये असलेला तो मला पाहायचं. विश्वरूप दर्शन, विश्वरूप दर्शन म्हणतात त्याचं दर्शन करायचं आहे विश्वामध्ये. समस्त श्रीवास बरोबर आहे. आईसा पती रसाचा उतला भाऊ. कोण आहे तो? कोण आहे तो? सगळ्यांनी हातवर करा. काय झालं तुम्हाला?
मी आहे म्हणा ना, आता काय मागे बसलं काय वाटेल त्याला. मी आहे ना त्याचा साक्षीदार. समस्त श्री वासुदेव ऐसा प्रतिदिन असाचा ओतला भाव सा भक्त माझी राहो. कोण आहे तो ज्ञानी? सगळ्याला मोजतोय. असं आलं पाहिजे ना आपल्याकडे. मी आहे तो भक्त माझी राहो, मी आहे तो. भक्तीची कसोटी लागली पाहिजे. पुढचाच अध्याय आहे सगुण भक्तीचा गुणगौरव करणारा अध्याय आहे. चला, आणि मग त्याला पाहायचं होतं 75 ठिकाणी दाखवलं नाही ना. म्हणजे 75 पर ते थांबले असते नाही म्हणे. मी तसाच सर्वत्र आहे, सर्वांच्या ठिकाणी आहे. बर, विश्वरूप त्याच्या ठिकाणी आहे का तो विश्वरूपाच्या ठिकाणी आहे? हळूहळू बोलत चालू बरं का आपण. अनुभवाला उतरला. बाबाने अनुभवाचा प्रमाण तर सांगितलंय का? अनुभवाचा. आपण सगळे अनुभवाचे आहे का? अनुभवाचे आहे की अनुभव मांडायचं. पाठांतर नंतर बघू. काय पाठांतर आपल्याला कुठे काय येतं तेव्हा काय तसं काय विषय नाही. येण्याचं काय. आणि ज्याला येते म्हटले त्याला काय येत नाही, आणि ज्याला काय येत नाही म्हटले ते भरून देते पोतं भरून माग. ते काय ज्याच्याकडे काय नाही म्हणतात मग ते मागे उभेच आहे. ते काय ज्ञान भंडाराचे पुढे आहे. ते काय कमी नाही. हा, विश्व त्याच्या ठिकाणी आहे का तो विश्वाच्या ठिकाणी आहे? का तोच विश्व आहे? किंबहुना चराचर हे पाहायचं, हे मला दाखव. मग आता हे दिसत नाही का आपल्याला? हे दिसते पण ह्याच्यात तो दिसेना. डोळे फुटले तर काय दिसत? नुसतं म्हणतो कृष्णार्जुन गाताली एक वेळा किंवा जायला पाहिजे डोळ्यात. नाही मोतीबिंदू झाला तो काढायला पाहिजे. न ऑपरेशन करण्यासारखा मोतीबिंदू झाला. काय मोतीबिंदू बाबा मला कालच समजलं. माझ्या अनुभवाला आलं नाही. कालच समजलं मोतीबिंदू लेट केला की त्याचं ऑपरेशन करता येत नाही म्हणून. लवकर करा म्हणे. उशीर केला ना ते झाड होते आणि त्याचं ऑपरेशन करता येतं. बाद होते डोळे. का दिसत नाही प्रश्न विचारला ना? का बरं दिसत नाही? म्हणून तो देवांचा राहो म्हणे पार्था तुझं दिव्य दृष्टी देवो जैसा तैसा विश्वरूपाचा ठावो दे कशी. पण आता काय करतो? हो म्हणून तो देवांचा राहो. काय म्हणलं? पार्था तुझं दिव्य दृष्टी देवो. कशासाठी? तो विश्वरूपाचा ठावो. विश्वरूपाला असलेलं अधिष्ठान विश्वरूप नाही, तो विश्वरूपाचा ठावो हे कशी तू त्याच्यासाठी देतो. हा दिलं म्हणजे काय केलं? दिव्य दृष्टी दिली म्हणजे नेमकं काय केलं? बॅटरी मारली का बॅटरी दिली का काय डोळ्यात काय टाकला शेल काय केलं काय? आता तर तुम्ही बोललेच पाहिजे. ऐशी मुखोनी अक्षरे निगतीना जव एक सरे तव अविद्येचे अंधारे जावोची लागे. ही अवस्था अर्जुन मी सांगत नाही, भगवंत सांगत नाही बरं का. ह्याला पाहणारा संजय सांगतोय. संजय वॉच मध्ये ह्या होया 9 श्लोक. संजयने चांगलं काम केलं. बऱ्याचशा अवस्थांचं वर्णन संजयच्या स्वतःच्या बी अवस्थेचं वर्णन त्यांनीच केलं आणि अर्जुनाच्या बी अवस्थेचं वर्णन त्यांनीच केलेलं. संजय वाचत आहे ते सांगायला ते होते कुठे देव ठिकाणी. ऐशी मुखोनी अक्षर अक्षराची कमाल निगतीनाचं एक सरे अविद्येची अंधारे जावोची लागे. अक्षरे नमती देखा ब्रह्म साम्राज्य दीपिका. सांगा पुढचा तुकडा कोणी दे. अर्जुना लागी चित्कळिका उजळली श्री कृष्णे. ते अक्षरे नवती देखा ब्रह्म साम्राज्य दीपिका. अर्जुना लागी चित्कळिका उजळलिया श्रीपादी. उजळलिया अर्जुनासाठी श्रीकृष्णे.
ब्रह्मसाम्राज्य दीपिका अगोदरचीच होती म्हणून उजळली का ब्रह्मसाम्राज्य दीपिका आणली? उजळली. अर्जुना लागे चितकळिका उजळलिया श्रीकृष्ण उजळलिया श्रीपादे टाका आपले श्री गुरु सर जे असेल ते आपलं पुण्याचं म्हणून नाव ते कुठे नावाचा स्वीकार करतात. उजळलिया श्रीकृष्ण उजळलिया श्रीपादे. हा उजळावा खऱ्या खोट्याचा निवड. काय दिव्य दृष्टी दिली म्हणजे काय केलं नेमकं? काय शब्द दिलाय? काय क्रिया काय तिथे नेमकी? ऐसे मुखोनी अक्षरे निगतीना जो एकसरी अक्षराचं काम आहे, शब्दाचं काम आहे. आपल्याला जे आतापर्यंत ज्ञान झालं, जे कळायला लागलं, जी दृष्टी आली, कशाने आली? शब्दाने आली. शब्दाने आली का शब्दातल्या अर्थाने आली? लक्ष द्या बरं का. शब्दाने आली का शब्दातल्या अर्थाने आली? बर. अर्थाने आली का अर्थातल्या ज्ञानाने आली? तुम्ही तुमचं बोल नका, माझं माझ्याशी बोला. हा हा शब्दाने आली का अर्थाने आली? अर्थाने आली. अर्थाने आली का ज्ञानाने आली? आणि ज्ञानाने आली का स्वरूपाने आली? काय दिलंय तुम्हाला? शब्द दिलाय का? काय दिलंय? शब्द दिलाय का? सांगा ना काय दिलंय? शब्दच दिलाय ना, पण शब्द नाही दिला. शब्दच दिलाय पण शब्द नाही दिला. शब्द काय आधीच ज्ञानेश्वरी मध्ये शब्द काय नवीन तयार झाला. शब्द नाही ज्ञानेश्वरी मध्ये नाही. पोरांचं नाव नाही, सोसायटीचे नाव नाही. हा मग चांगदेवाला काय शब्द माहित होता? चांगदेवाला मुक्ताबाईने दिला तर शब्द माहित होता. तो शब्द दिला बरं का तुम्हाला दिला तो. सोहम होते ते कोहम झाले, निज विसरले काय सांगू, मार्ग चुकला विसर पडला, वरपडा झाला विषय चोरा, वटेश्वर सांगा ज्ञान दिव्य उजळला. हा उजळण्याची भूमिका तिकडे पण आहे. आणि काय केला? सोहम शब्दे लाविला बाई आलो. सांगतो आपला अनुभव सांगताय. मग शब्द माहित नव्हता का? आता काय त्यांचं 700 कोटी श्लोक जे त्या श्लोकाचा तो अधिपती असणारा 4 वेद 6 शास्त्र हा शब्द माहित नसेल आणि या शब्दाचा अर्थ माहित नसेल, या शब्दाचं ज्ञान नसेल, चांगलं चिंतन केलं पाहिजे, पण चांगला विचार केला काय दिलं नेमकं. हा तो शब्द तुम्हाला दिला. शब्द दिलाय का? हा शब्दाची भूमिका. शब्द, अर्थ, ज्ञान आणि स्वरूप. मग आता आम्ही शब्दातच आहे का अर्थातच आहे का ज्ञानात आहे का स्वरूपात आहे? आता शब्दाचं चिंतन चालू आहे का अर्थाचं चालू आहे का ज्ञानाचं चालू आहे का स्वरूपाचं चालू आहे? सांगू नका. त्याचं आहे तर हे काय सांगण्याची गोष्ट आहे? कसं सांगू? स्वतंत्र खातं आहे. महात्म्याने काय सांगितलं? परमार्थ खातं स्वतंत्र आहे. तुझं आहे. तुझं तुलाच ते अनुभवाला येणार आहे. सांगायला हे कसं बसं सांगायचं? मौनाची अक्षरे भली काय अप्रमेय प्रमेय भरली, मौनाची अक्षरे भली, रचोनी गोष्टी केली मेळ याची. हे कसं शब्दात आणता येईल? काय करावं? संत महात्म्याने साधू संतांनी मोठी कृपा केली. हो, त्या एका शब्दाचा विस्तार म्हणजे अख्खं विश्व आहे. एका शब्दाचा विस्तार म्हणजे संपूर्ण शास्त्र वेद सगळे एका शब्दात आणलेले आहे. संत एकांती बैसले प्रमाण एका शब्दात आणलेला आहे. आणि त्या एका शब्दाचा विस्तार केला तर सर्व प्रकट आहे. आणि सर्व प्रकट झालेल्या एका शब्दात एवढं त्याला बसवलं आणि ते तुमच्या सहज श्वासावर बसवून काहीच करू ते सहज चाललेलं आहे. हा स्मरण आणि प्रसिद्ध बरोबर आहे. मग शब्द दिलाय का शब्दामध्ये काहीतरी बांधून दिले? पहा, हे ज्ञानेश्वरीमध्ये शब्द आहे बरोबर आहे, अक्षर आहे, शब्द आहे. शब्दाचा जर अर्थ कळाला नाही तर काय? प्रेमाविन
प्रेमाविन भजन, नाकाविन मोती, अर्थाविन मोती, वाचोनी काव्य. शब्दातच अर्थ आहे, अर्थाच्या ठिकाणी ज्ञान आहे, ज्ञानाच्या ठिकाणी तिथे स्वरूप आहे. शब्द अर्थाकडे नेत असतो, अर्थ ज्ञानाकडे घेऊन जात असतो आणि ज्ञान स्वरूपाचा निर्देश करतं. पहा, शब्दाने अर्थ दिला की शब्द राहत नाही. हार दोऱ्यात बांधून दिले, बरोबर. हा, सुगंधासाठी, बरोबर. सुगंधाला बांधता येईल का? पण फुलात घातलं ते, फुलात घालता येते बस. नुसतं सुगंध घ्या म्हटलं नाही ना, सुगंधाला प्रगती करण्यासाठी उपाधी लागेल ना. वेगळा विषय महाराज आहे असं काय हरकत नाही, विषय सुंदर आहे, भूमिका बरोबर आहे. पण आता मग वेळेचं बंधन पडतंय आपल्याला. असं चला, कुठे होतो आता आपण? शब्द जेव्हा अर्थ देतो तुम्हाला तेव्हा तो राहतो का? तुमचा अनुभव सांगा. हा शब्द नाही, कुठलाही शब्द घ्या, व्यवहारातला शब्द घ्या. व्यवहारामध्ये ज्यावेळेस शब्द अर्थ प्रदान करतो तेव्हा शब्द राहतो का? हा, देखे आत्मसाक्षात्कारू, देखोनी होईल गोचरू, साधन हत्यारू हळूची ठेवी, मनोनी ब्रह्मेशी या समूह ऐक्याचा धनंजया. ते उपाय ओहटू लागे, मनोनी उपाय केलेले सगळे उपाय वाहून जातात तेव्हा ते असो. ठीक आहे, ठीक आहे, एक काहीतरी दृष्टांत घेऊच ना आपण. हे काय आहे? कोण काहीतरी म्हणा ना, काय कोण म्हणा, मोबाईल काय दिसतंय मोबाईल. मग आता उच्चारलं काय? शब्द उच्चारला मोबाईल आणि हातात काय आले? बरोबर. मग मला तुमचा जरा मोबाईल द्या ना. मी शब्द काय मागितलाय तुम्हाला? मला जरा मोबाईल द्या ना. द्या ना मोबाईल. शब्द द्या मोबाईल. मी शब्द मागितलाय, तुम्ही देताय काय? मागितलं काय तुम्हाला आणि तुम्ही देताय काय? अर्थ. एवढे चॅप्टर आहे आणि माझा ते मागण्याचा उद्देश मोबाईल शब्द आहे काय? माझा व्यवहार कशाने केला? शब्दाने. पण देवाणघेवाण कशाची झाली? वस्तूपर्यंत पोहोचलो पाहिजे ना. कुठे व्यवहार? दुकानदाराला काय मागा? पाव किलो साखर मागा. कागदावर लिहून द्या, पाव किलो साखर देणे आहे. त्याने तिकडनं लिहून दिलं, पाव किलो साखर ही घ्या. शब्द काय होता? पाव किलो साखर द्या. त्यांनी सांगितलं पाव किलो साखर घ्या. काय झालं? अनंत वाचा. कसं का? व्यवहार त्यालाही माहिती आहे पाव किलो काय शब्द मागितलाय का साखर मागितले? वस्तू मागितले. वस्तू मागितले. अर्थ तोच झाला, वस्तू मागितले. मग आता अर्थ झाला, शब्दाचा अर्थ कळला आणि अर्थ कळल्याबरोबर ज्ञान झालं. कशाचं? जी वस्तू द्यायची आहे, जी वस्तू शब्दातून आली ती वस्तू. आणि त्या वस्तूचा विचार केला. जी साखर दिली तिचं ते स्वरूप नाही, तिचा तो आकार आहे, तिचं ते रूप आहे. आणि स्वरूप जे आहे ते गोडीचं रूप आहे, त्याच्यात मांडलेलं आहे. आपला रोजचा अनुभव आहे. काय 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 बघितलं आपण? शब्द बघितला. शब्द बघितला. शब्दाने व्यवहार आहे, पण शब्दाचा व्यवहार नाही. अर्थाकडे जातो. अर्थ कळाल्याबरोबर त्याचं ज्ञान झालं पाहिजे. अर्थ कळाल्याबरोबर साखर मागितली. साखरेचं ज्ञान नाही. साखर काय? पांढरी दिसते ती साखर आहे नाही ना. साखरेचं ज्ञान नाही त्याला. अर्थ कळायला काय मागितलं ते, पण ज्ञान नाही त्या वस्तूचं. ज्ञान पण अर्थ तुम्हाला ज्ञानापर्यंत घेऊन जातो. आणि ज्ञान झालं साखर काय आहे, कशी आहे, आणि मग साखरेचं स्वरूप. आणि साखरेचं स्वरूप ज्या क्षणी हातात येतं त्या क्षणी तिचा आकार, त्याचा अर्थ आणि त्याचा शब्द बाजूला होत असतो. शब्द अर्थ प्राप्त झाला की शब्द राहत नाही. ज्ञान प्राप्त झालं की त्याचा अर्थही राहत नाही. आणि स्वरूपाला प्राप्त झाला तर ते ज्ञान सुद्धा राहत नाही. प्रक्रिया आहे, लक्षात घ्या. मग आता मी शब्दावर आहे का अर्थावर आहे का ज्ञानावर आहे का
स्वरूपावर आहे. चिंतन कशा शब्दाच्याच